लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. राम फळडे यांच्या दणक्यामुळे रिझल्ट देण्यासाठी शिक्षक तयार. मोहंडूर गावातील नवोदय विद्यालयाचे गंभीर प्रकरण समोर. भिवंडी तालुक्यातील मोहंडूर गावातील नवोदय विद्यामंदिर विद्यालयात गंभीर प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षांपासून शिक्षकांना पगार वेळेवर मिळत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे शिक्षकांनी पगार मिळाल्याशिवाय रिझल्ट नाही अशी भूमिका घेतली होती. दरम्यान विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाची लाट उसळली. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला, रिझल्ट न दिल्यास शाळेचे कुलूप तोडण्यात येईल. मात्र संस्थापक अध्यक्ष प्रेमचंद तिवारी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे. अशातच प्रतिष्ठित नागरिक राम फळडे पुढे सरसावले. विशेष म्हणजे यापूर्वीही त्यांनी पुढाकार घेत शिक्षकांना काही हाकार घेत प्रमाणात पगार मिळवून देत शाळा सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता पुन्हा त्यांनी हस्तक्षेप करत शिक्षकांशी चर्चा केली आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी ठाम भूमिका घेतली. अखेर 5 मे रोजी शिक्षक रिझल्ट देण्यासाठी तयार झाले. यावेळी राम फळडेसह ज्ञानेश्वर थक्के, मनसेचे पदाधिकारी, महिला शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान राम फळडे यांच्या दणक्यामुळेच विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागल्याची चर्चा असून त्यांच्या कार्याचे स्थानिकांकडून कौतुक होत आहे. विशेष म्हणजे शाळेबाहेर झाडाखाली बसून विद्यार्थ्यांना निकाल देण्यात आला. तथापि या प्रकरणामुळे शाळेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. तर चला पाहूया नेमकं प्रकरण काय आहे. आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. नाही तर तुम्ही मध्यंतरी परत तुमची पगार बंद होतील आणि तुम्ही सांगाल का आम्ही आता शाळेवर येणार नाही, तर आमच्या या नक्की तुम्ही पोरांचा अभिषेक उद्ध्वस्त कराल वर्षाचा. तुम्ही रिझल्ट मग तुम्हाला जर शाळेवर जर यायचं नव्हतं, तुमची पगार मिळत नाही, मग तुम्ही हजर का शाळेवर व्हायचा? तुम्हाला वॉर्निंग दिली होती मी त्यावेळेस. मी पंचायत समितीला तक्रार केली होती तिथं. सगळे मिळून पालक पण होते तिथं. त्यांच्या समोर त्यांनी सह्या केल्या, लेटरवर लिहिलं की आम्ही काय करू, पगार देऊ. तुमच्या प्रत्येक प्रक्रियेमध्ये मी होतो. प्रत्येक प्रक्रियेमध्ये तुम्ही मला तुमच्या जेव्हा मीटिंग झाल्या ना, आपसा तुमचा काय ठरला ना, तेव्हा तुम्ही मला बोलवला नाही. कोणी मला एका शिक्षकांनी सांगितलं का तिथं तुम्ही यांचं मॅनेजमेंट नाही, यांनी काय करायला लागलं माहिती आहे का? फाटाफूट करायला लागलं. मला रिझल्ट का देत नाही नाही, त्याला समजतो बोलतो का आम्हाला गरजच नाहीये. किती मोठा विषय आहे. ट्रस्टीला काही पडली नाही. शिक्षकाला काय समस्या आहे? हे होते ना यांच्या पगाराशी आणि त्या ट्रस्टीशी आम्हाला काही घेणं देणे पालकांना, आमच्या मुलांना काही घेणं देणे नाही. त्यांनी फक्त शाळेवर तुम्ही हजर आहे, तुमच्या हिशोबात तुमच्या जबाबदारी आम्ही तिथं ऍडमिशन पोरांना घेतलेले आहेत. तुम्ही पगार तुमची मिळत नसो मिळत, आम्ही त्याला जबाबदार आम्ही नाही, त्याला जबाबदारी. पण आमच्या पोरांशी तुम्ही खेळू नका. तुमचे पगार जर 6 महिन्यात देतील तर मग तुम्ही 6 महिन्यात पोरांचा रिझल्ट देणार आहेत का? 6 महिन्यात तुम्ही पोरांचा रिझल्ट देणार, अख्ख्या जर शाळा बुक झाल्या त्यांच्या ऍडमिशन होतील का कुठं? म्हणजे तुम्ही नक्कीच या पोरांच्यावर आदिवासी 99% आदिवासी पोरं शिकताना त्यांच्यावर तुम्ही अन्याय करता, याचा अर्थ असा होतो. नाही यांना रिझल्ट द्यायला पण ना देतील, काय प्रॉब्लेम नाही. पैसे नाही भेटले पण दिले नाही तर एक तारखेला जबाबदारी आहे. तर पोरांचा तुम्ही 1 तारखेला तिथं रिझल्ट वाटप करायचंय. बाकी काय मला सांगा. नववीच्या विद्यार्थ्यांचा पेपर भासला अशी या शिक्षकांची आमचे पेपर भासले म्हणून आम्हाला एका दिवसात 3 पेपर घेतले. शरम वाटायला पाहिजे. मी आहे बिलकुल इकडे. काय सांगलं तुला शिक्षकांनी, काय सांगितलं त्याविषयी? काय सांगितलं तुला त्याविषयी? शिक्षक 1 तारखेला जेव्हा तुम्ही रिझल्ट लागले तेव्हा तुम्हाला त्याशी काय बोललं शिक्षक? सर सांगत होतं मी त्याची लाईट बाहेर संकट केले, त्यामुळे सांग पेपर भासला, तुम्ही सांग परत पेपर द्या. मग तुमचे एका दिवसात किती पेपर घेतले? 1 तारखेला. आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला आज देणार आहेत. बघितलं माझ्याकडे सगळ्या विषयाचे पेपर शिक्षण अधिकाऱ्यांनी तुम्ही पाठवल्या पोरीची क्लिप बनवली. प्राथमिक विभागाचे त्यांनी काय केलं, माझ्याकडे 3 विषयाचे पेपर आहेत. जे पेपर यांच्याकडून घेतलेत ना, यांच्याशी काय आला सांगू का, कोणीतरी यायची ना मध्यस्थी करायची. आमची इथं पोरं शिकतात, या कलकल आम्हाला आहे. आमच्या गाव पाड्यातली पोरं, आदिवासी पोरं शिकतात. आज तुमच्या जबाबदारी आणि एखादा बाहेरचा माणूस तुम्ही आणता, पेपर ते मागितले नाही. त्याच्या गावातला एकही शिक्षक, एकही त्याच्या गावातला विद्यार्थी नाहीये. अशा लोकांना येऊन इथं मध्यस्थी तुम्ही करता आणि तुम्ही पुन्हा शाळा चालू करता का? पुन्हा तुमचा 1 महिन्याचा पेमेंट थांबला का तुम्ही परत शाळा बंद करा? ही कंची मनमानी कारभार तुमचा.
नाही आता झालेलाच लॉक लावा. आता एक लॉक लावा, मी पुढे आहे तिथं. आता तो लॉक लावून पण आहे ना. मुलाचं नुकसान त्यांची पगारातली कुठे ऍडमिशनला सुरुवात केली यांनी आणि पुन्हा तीच परिस्थिती. मागच्या वर्षीचा कोरम पुरा नाही झाला, 10वीचे पेपर झाले, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण नाही झाला. ही पद्धत झाली का? एखादा कोणतरी माणूस बाहेरचा आणायचा, त्याच्यावर भरोसा ठेवायचा आणि तुमचे पगार मिळतील, त्यांनी तुम्हाला आश्वासन द्यायचं, तुम्ही मोकळं व्हायचं. तुम्ही असं कसे बोलता? 2 दिवस आधी warning मी तर सांगतो, मी तर आता लेखी करणार आहे. काय शासनाने पहिले शिक्षकांचा गुन्हा फौजदारी गुन्हा दाखल करावा या पोरांचा जर अन्याय होतो तर. नाही तुम्ही उलट शिक्षकांना ब्लेम नाही करायला पाहिजे. शिक्षकांना वॉर्निंग देऊन झाले, मागच्या वर्षीपासून शिक्षकांना वॉर्निंग देऊन झाले, म्हणून शिक्षकांना टार्गेट करतो आम्ही. शाळा कोणाची आहे? ट्रस्टीची ना. ट्रस्टी काम बनत नाही का? शिक्षक का तुम्ही आमचा पगार देत नाही? तुम्ही पगार देता ना. का पेपर तुम्ही आम्हाला बघा, एकंदरीत मी शिक्षक माझ्या जवळचे आहेत, तरी पण मी त्यांची बाजू मारणार नाही. कारण 100% ह्या लोकांनी शिक्षकांनी ऍडमिशन करून घेतले पोरांचे. आम्ही दिले शिक्षकांनी तर आम्ही तुमचे ऍडमिशन करून घेतो ना, तुमचा शेवटपर्यंत हे करतोय. तेव्हा तुम्ही पगाराची आठ नाही ठेवली आणि तुमचा पगार मिळत नाही त्याला पोरं जबाबदार नाही किंवा त्यांचे पालक जबाबदार नाही, तुमचे पगार मिळत नाही म्हणून. त्याला काही देता येत नाही ना. आम्ही नव्हती घेतली, त्यांनी घेतलेली स्वतः. मी मागच्या वर्षी सांगलं तर लॉक करा, तुमच्या पाठीमागे मी आहे. मी इथं मीडियावाला म्हणून लॉक करतो. कंचा इथं कोण येतो, वॉचमॅन येतो, इथं कोण येतो, त्याची तोडफोड झाली त्याला जबाबदार आपण नाहीये. या वर्षी आम्ही कोणालाच हमी द्यायला गेलो नाही. त्यांनी स्वतः मीटिंग मध्ये जबाबदारी घेतलेली का मी चालवेन, मी करेन, मी कुठल्याच प्रकारची हे नाही करणार. मी तर त्या भुसारे येतो ना मुख्याध्यापक, त्याच्यावर मी आता फौजदारी गुन्हा दाखल करायला लागतो. कुठल्या मुलांना सांगायला पण गेलो नाही यावर्षी आम्ही, कारण आम्हाला गॅरंटी होती हा परत गोंधळ हो करणार. पण शिक्षकांना जर काय भेटत नसेल, शिक्षकांची काय चुकी आहे? तर ट्रस्टीचा मेन मॅनेजमेंट हो, पाहिजे पण ना. ही भाषा गेल्या वर्षी त्यांना विचारा, देवाची शपथ घेऊन सांगा त्यांना. त्यांना मी गेल्या वर्षी सांगा तुमची पगार 2018 पासून पगार तुमचे, मग तुम्हाला थोडे पैसे दिले का तुम्ही हजर होता का? पुन्हा तुमचा पगार थांबला का? नाही नाही, पुन्हा तुमचा पगार थांबला का? तुम्ही परत शाळा बंद करता. ही मनमानी कारभार झाला ना. कसं असतं लक्ष ठेव. तुम्ही क्वालिफाईड लोक आहे. याला जबाबदार शिक्षकाचे आहे. अपेक्षा आज ना उद्या अशा पोटी तुम्ही अशा पोटी करता, पण एवढ्या बरोबर नुकसान होतं त्याचा काय? त्याचा काय? ते त्यांनी शब्द टाकला होता 2 दिवस बाकी राहिले ते देतो. 2 दिवस गेले नाही का त्यांचे? त्याच्या गेल्यानंतर त्याच्या घरी जाऊन बसा. त्याच्या घरी हे आंदोलन करा, त्याच्या आम्हाला घेणं देणं नाही. फक्त आमच्या पोरांचा रिझल्ट टाइमवर मिळाला पाहिजे. पोरांना शाळेत एकदा ऍडमिशन करून घ्या, नाहीतर शाळा बंद करून द्या. 2 दिवसात कसं लगेच भेटणार आहे? तुम्ही सांगाल का? देता 2 दिवसातच भेटायला पाहिजे. 30% दिली, 30%. 2,12,500 दिले आता 12,500 रिझल्ट लावा, तुम्ही पैसे देतो. मी काय म्हणतो, आता ते आता अगोदर काय दिले मग? आता रिझल्ट लावा. कुठे रिजेक्ट मुलं रिजेक्टच दिला ना. मॅडम पेपर ठेवलाय, हे पुन्हा पेपर घेतला. त्या मला काय माहिती, मला रात्रीची माहिती झालं. 2 दिवस वॉर्निंग दिलेली. त्यांनी जाऊन दप्तर बांधायला घेतला. आपण पालकांना पोरं जबाबदार नाही, त्यांचं त्यांनी बघू देते. कारण आम्ही त्यांना वॉर्निंग देऊन बसलोय, तेव्हा ते आमचं ऐकलं नाही. कोणतरी एखाद माणूस मध्यस्थी आणायचा ना, सेटिंग करून ना तिचा लगेच त्यांच्याशी हे करून टाकायची. आणि शिक्षक पुन्हा तुम्ही हजर व्हायचा. शाळेतून जनरल आणि तुझा फोन जर उचलेल तर बरी तर उचलणार नाही फोन, बघा तुम्ही गं. माझा तर नाही आणि उचलला. विषय काय होतो, ही पोरं सगळी आपली लोकल पोरं आहेत. आज या मुलांचं नुकसान होतं ना. बरं, ज्यांची हिंमत नाही, ज्यांच्या ऐपत नाही, बाहेर शाळेत ऍडमिशन घ्यायची किंवा पैसे 10 किलोमीटर शाळेवर जायची का फी भरायची, अशा पोरांची तुम्ही अन्याय करता याचा अर्थ. त्यांची परिस्थिती नाही घरची म्हणून ते शाळेत ऍडमिशन घेतात ना. मुलं का सुरक्षित आहे? आम्ही काय द्याल तुम्ही? तुमचं तर रजिस्टर तुमचं हे सगळं सुरक्षित नाहीये. आणि तुम्ही सांगता आमचा याच्यातून हे चोरीस गेला, ते चोरीस गेला. तुमच्या जर चोरीस गेला, तुमचा रजिस्टर चोरीस गेला, तुमचा लॉक कोणता मला फोडलेला दाखव. मी पेपर गेला का? तुम्ही तक्रार केली का? याचा अर्थ तुमच्या शिक्षक आहे कोणता? तुम्ही चोरी जातो 95 पेपर चोरीस गेलं, सरळ सांगता तुम्ही चोरीस गेल्या. कोणता तुमचा लॉक फोडला मला दाखवा तुम्ही शाळेचा. म्हणून या सर्व गोष्टी होतात. शिक्षकांचा काही दोष नाही, मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे. पण आता मला काय सांगायचं आहे की यांचा पगार आता 6 महिने त्यांनी तिवारी दिला नाही, मग हे 6 महिने रिझल्ट देणार नाही. आम्ही देणार आहोत. आम्ही देऊ. पेमेंट घेऊ नये. आजच्या
रिजेक्ट आजच्या आज आम्हाला पाहिजे तुमची तुम्ही जखमा काय पण करा ते. आम्हाला रिजेक्ट नाही दिले का? नाही दिले. 2-3 वर्षापासून हा पगाराचा गोंधळ चालू आहे ना, तर अक्षरशः शिक्षक इथे येतात, पगार थकला, कंटाळतात ना, शाळा सोडून जातात. लेडीज लोक तर अक्षरशः रडत जातात, अशी परिस्थिती आहे. पण तो काय लक्ष देत नाही. आता पण त्यांनी तेच केलंय, जेंट्स लोकांना बाजूला ओढलंय. शाळेमध्ये मुलांची फी आहे का? नाही, शाळेमध्ये मुलांची फी नाहीये. फी वगैरे काही घेतली जात त्याला इथली जवळचीच लोक सपोर्ट करतात म्हणून त्याची एवढी ताकद निर्माण झाली इथे. कशाबद्दल सपोर्ट करतात त्याला? सपोर्ट काय करतात जेंट्स लोकांना साईडला गेलेत, लेडीज लोकांना साईडला गेलेत. हा काय प्रकार आहे? आणि लेडीज लोकांची बोलण्याची भाषा त्याची अशी आहे, तुम्हाला जे करायचं ते करा. म्हणजे तू बाहेर नाही येऊन बाहेर येऊन इथं आम्हाला शिकवणार का? आम्हाला सरळ काय सांगतात, तुम्ही आप किसी सीएम को जाके बोलो क्या ही मेरा कोई उखाड़ लेगा मैं देखता हूँ. म्हणजे तुमचं पेमेंट थांबवलेलं, किती महिन्याचं पेमेंट बाकी आहे तुमचा? बरंच माझं जवळजवळ आता 2,12,500 पेमेंट बाकी होता. त्यातनं मला 8 दिवसापूर्वी 30% रक्कम म्हणजे 63,000 मला दिलेले आहेत त्यांनी. अच्छा. आणि आम्हाला सांगितलेलं 1 तारखेच्या आधी तुमचा सगळा पेमेंट आम्ही क्लिअर करू. मॅडम तुम्हाला भेटले पैसे? हो. तुम्हाला पण भेटले का? 33% भेटलेली आहे. 33% पैसे दिला, मग त्याच्यानंतर काय बोलले असतील ना ते? 1 तारखेच्या आतमध्ये तुम्हाला सगळी रक्कम क्लिअर करू, रिझल्ट लावायचा, शाळा बंद करायची, विषय संपला. मग आता रिजेक्ट लागला म्हणजे शाळा बंद असा? हा, असं ते आम्हाला बोललेले. त्याच्या पुढची त्यांची काय संकल्पना असेल तर आम्हाला नाही. नाही, त्याची लायकी पण नाही झाला. हा. असं नाही त्याची तो इथले लोकांच्याच पाठाणपूट करतोय. लोकांच्या फाटाफूट करायचं एकच कारण का हे सगळे जबाबदार त्याला हेच शिक्षक यांना मी रंगी हात पकडले. तिथं तुम्ही हॉटेलला जाऊन मिटिंग करता, ते सेटलमेंट करता ना, मग तेव्हा तुम्हाला वाटत नाही का काय? मी स्वतः तिथं उपस्थित होतो. माझ्या एक शब्दाने पण बोलला, जेव्हा तुम्हाला आम्ही सपोर्ट करतोय ना गावाले, तर तुम्ही एखाद्या बाहेरच्या माणसाला का त्याच्या गावातला एकही पोरगा शाळेत नाही आणि ते येऊन ते तुम्हाला सांगणार ना, तुम्ही तेव्हा त्यांचं ऐकणार. आणि आम्ही तुम्हाला इथं सपोर्ट करतोय. त्यांचा त्याचा आम्ही शाळा लॉक करण्यासाठी मी सपोर्ट केला त्यांना, ऐका. पण तेव्हा त्यांनी माझं ऐकलं नाही. मॅडम तुम्ही असं पण करू शकता ना, automatic मॅडम बाजूला तुम्ही जातात. असं पण करू शकता का मुलांना रिजेक्ट देऊन तुम्ही त्याच्या मागे लागा ना पैशासाठी. आता तुम्हाला आता माझ्या तोंडात असं शब्द आलेला ना बेकार, पण मी तुम्हाला सांगतेय, तो माणूस एवढा निगरगट्ट आहे का त्याला आम्ही शिक्षक आमदाराकडे पण गेलेलो, ज्ञानेश्वर म्हात्रेंकडे पण तक्रार केली. साहेबांनी तिथल्या तिथे फोन लावला त्यांना का यांचा पेमेंट टाकता. आम्हाला काय बोलले, 15 एप्रिलला आम्ही गेलेलो तिथे. अच्छा. 15 मार्चला यांना फक्त 15-3 आम्ही दाखवलं की तारखेला आम्ही पाठीमागची तिथे जागा गेलेलो. विकली, तर का तुमचा त्यावेळेस पगार सगळा त्यांनी देतो, आता आम्हाला विकून लगेच फोन कंपाऊंड लावला झालाय, साहेबांना. तरी यांचा अजून पगार दिलेला नाही. यांचा पगाराचा काय मॅटर आहे तो बोलते मैं उनको बोला हूँ कल देता हूँ असा बोलला. तरी साहेब आम्हाला बोलले हा देईल का नाही देईल मला गॅरंटी नाही, तुम्ही परत या. आम्ही काल तिकडेच चाललेलो, माझ्याकडे रेल्वेची तिकीट पण आहेत, मी साहेबांसाठी लिहिलेला अर्ज पण मग आहे. साहेब पण बोलले असतील ना, बरं याच्यामध्ये जे मुलांना रिजेक्ट आपल्याला द्यायला पाहिजे ते रिजेक्ट तर त्यांना द्यायला पाहिजे नाही, वेळेवर. तोपर्यंत साहेबांकडे हा विषय नव्हता. आम्ही मार्च मध्ये गेलेलो पैशाचा विषय होता, म्हणजे पेमेंटचा विषय होता. पेमेंटचा विषय होता. मग आता तो रिजेक्ट आपण कधी देणार मुलांना? देणार आहेत का नाही आज नक्की? जर संस्थापक आला तर आम्ही उद्या रिझल्ट लावू. संस्थापक समजा नाही आला, मी म्हणतो, संस्थापक कोणत्या विषयाचे वर्गाचे पेपर आहेत? माझ्याकडे 9वीचे 9वीचे पेपर आहेत. आणि 5वी 6वी 7वी 8वी या शिक्षकांकडे, तुमच्याकडे पेपर आहेत? म्हणजे 5वी ते 9वी नाही, थांब 2 मिनिटं. इथं शाळा कोणत्या वर्गापासून भरते? 5वी ते 12वी. 5वी ते 12वी. कुठल्या वर्गात फक्त 9वीचा रिझल्ट बाकी राहिला, बाकी सगळ्यांना रिझल्ट लागलेला आहे? नाही कुठल्या शाळेचा वर्गाचा रिझल्ट लागलेला नाही. फक्त 9वीचे पेपर मॅडमकडे आहेत, बाकीचे पेपर शाळेकडे आहेत. नाही यांच्याकडे आहे तो सगळा मटेरियल. मटेरियल आम्ही नाही, म्हणजे इथे शाळेमध्ये तुमच्या घरी इतक्या शाळेत आहेत? शाळेमध्ये 2 गट्टे माझ्याकडे. 2 गट्टे आहेत. कोणत्या वर्गाचे आहेत? 5वी 6वी. मग बाकीच्या रिझल्ट काय लागला? 11वीचा कोणाकडे? 11वीचा रिझल्ट सुद्धा लागला नाही. 11 सगळ्यांचं म्हणजे प्रत्येकाचा पेपर प्रत्येकाने ठेवून दिलं ते जे रिजेक्ट आहेत ते पद्धती. साधारण तुमचं म्हणणं काय आहे का आमचा पेमेंट दिल्याशिवाय आम्ही पोरांचा रिझल्ट देणार नाही? नाही 2 मिनिट. विषय किती आहेत तुमच्याकडे? किती सर्व म्हणजे कोणता असं वर्ग? तुमचं म्हणणं नाही तर तुम्ही इतक्या रिझल्ट द्यायला पाहिजे. बाकी मला काय सर्व सांगायचं? विषय पेपर तुमच्याकडे आहेत का फक्त एक विषयाचे आहेत? कोणते विषय? नाही त्या वर्गाचे पूर्ण पेपर यांच्याचकडे येतील. माझ्याकडे. मग ते आता तुम्ही जमा केले शाळेमध्ये का तुमच्या घरी आहेत? शाळेमध्ये आहेत वरती. शाळेमध्ये आहेत. मग त्याचा रिझल्ट लागला त्यांना लावायला हरकत नाही त्यांना. अहो ट्रस्टी जर आला तर सर्व गोष्टी होऊ शकतात ना, त्यांचं काय मॅनेजमेंट नाही. हे बघा नाही पण याचा अर्थ तोच होतो का trustee जोपर्यंत येत नाही. लक्षात आलं का? लक्षात ठेवा, फक्त 9वीचे पेपर मॅडमकडे आहेत. बाकीचे पेपर शाळेत आहेत, त्यांचा रिझल्ट लागला नाही. म्हणजे आपण म्हणतो पेपर यांनी आले, 100% शिक्षक त्यांची चुकी आहे, पेपर यांनी आले पाहिजे. आणि ऐक 2 मिनिटं. पण बाकीच्या वर्गाचे पेपर शाळेत आहेत ना, त्यांचे रिझल्ट का नाही लागले? 5वी ते 12वी मध्ये ना, 11वीचा पण रिझल्ट 11वी 5वी 6वी 7वी 8वी आणि 11वी 12वी. माझ्या विषयाचा पण रिझल्ट म्हणजे मी काय सांगते का नाही, मी पेपर घरी का नेले कारण 27 तारखेला शेवटचा पेपर झाला. मग चेक करायला मला वेळ पाहिजे म्हणून मग मी ते घरी नेले. इथं चेक करायची, घरी पण चेक करायची.
घरचं काम करून आम्ही पेपर पण चेक करायचे, शाळेतला वेळ याला पण काही घरचं पहिले पण याची करायचं. ठाण्याला मोठी शाळा आहे ती तिकडे पण बंद करायला नाही तो तिथे कमवतोय, त्याला इथे फक्त एक आपल्या पोराचं नुकसान करेल त्याने इथे उभारलेली इमारत आहे, बाकी काही नाही. आणि एवढे वर्ष तर फ्री मध्येच काम केलं ना शिक्षक, कुठे पेमेंट आणून दिलाय? किती पेमेंट बाबा? 3,500 आम्ही काम केले, 3,500 रुपये. प्रत्येकाचे 2 लाख 1.5 लाख असे बाकी आहेत. किती रुपयात तुम्ही कामं केल्या त्याची आम्हाला अजिबात काही गरज नाही, काही घेणं देणं नाही आम्हाला. फक्त आम्हाला एकच आमची इच्छा आहे का आमच्या पोरांची व्यवस्थित शाळा शिकली पाहिजेत आणि त्यांचा वेळेवर रिझल्ट लागला पाहिजे. बाकी आम्हाला आता जे तुमच्याकडे रिजल्ट आहेत ते कुठल्या वर्गाचे आहेत? 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी. तुमच्याकडे आज सर्वांचे रिजल्ट आहेत तुमच्याकडे? अर्ध मटेरियल शाळेत आहे, शाळेत आणि लॉकरनी दिली. आणि अर्धा मटेरियल त्यांच्याकडे म्हणजे पूर्ण रिजल्ट आहे आपल्याकडे? आम्ही आता उद्या पण देऊ शकतो रिझल्ट, असं काही नाही. सगळं आम्ही लिस्ट वगैरे बनवून ठेवलेले आहे. म्हणजे किती साधारण 16 गोंधळ आहे हो. एका बाजून शिक्षक पण तसेच आहेत आणि एका बाजून तो सध्या तसाच आहे. किती 16 गोंधळ आहे म्हणजे याचा अर्थ तुम्ही दोघां मिळून मांडणी करून सर्व आरोप करता. तुम्ही सर्व यांच्यावर पण आणि संस्थापकावर पण यांच्यावर पण आरोप करता का तुम्ही या पोरांचा वाटोला करायसाठी सगळे निर्णय घेतलेले? याच्यावर बाकी काही नाही तुमच्यात, बाकी काही नाही. लोकल लोक आहेत ना इथली, ती याला सपोर्ट करतात. लोकल लोक सपोर्ट करू दे, पण जेव्हा तुमची पगार थांबली तेव्हा तुम्ही त्याला लॉक करायचं आहे. तो तर आधीचा विषय झाला, पेमेंट थांबलेला तो आधीचा विषय होता. मग तो आजचा पेमेंट नाही, मग तुम्ही आतापर्यंत शाळा चालू नाही आणि रिझल्टला तुम्ही गोंधळ करता, याचा अर्थ या पोरांच्या अन्याय करायचा आहे तुम्हाला. चालू वर्षाचं पण 6 महिन्याचं पेमेंट बाकी आहे आमचं चालू वर्षाचं. नाही मग ट्रस्टी किती इथे यायला तयार काय नाही, ट्रस्टीने यायला पाहिजे ना मग इथे. ट्रस्टीने त्याला जबाबदार कोण आहे? ट्रस्टी येत नाही त्याला जबाबदार कोण आहे? आम्ही आहे त्याला जबाबदार, पालक आहे जबाबदार त्याला. अरे ते पोरांना कशासाठी इथे बोलवले? पोरांना कशासाठी बोलवले? कोण आलेलं नाही. कशासाठी बोलले? कुठे घुसाले? भुसाऱ्याला फोन बंद केलाय. पोरांना कशासाठी बोलले ते? भुसाऱ्या आता समोर असायला पाहिजे होता. त्याला ना ट्रस्टीला काय करायचं आम्ही आमच्या पद्धतीने करणार आहे 100%. पण आम्ही आधी तर आलोय, आम्ही तर आलो आज भेट द्यायला, आम्हाला फक्त बघायचं होतं काय हा बोलतो. त्याचं बाकीचे जे शाळा काय त्या काय करायचं आम्ही करणार. तो कशा झाला आम्ही तर दिलेल्या आम्हाला शब्दाने बघायचं. मान्य करतो, विचार करा. आमचा वर्ग शिक्षकांना काय तो ऐकणार आहे. अरे यांनी तुला ठेवला तर लोकांना भुसाऱ्याला सांगायला याला कोणी? केलाय, माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही, नाही. आहे. तुला शरम वाटायला अरे पाहिजे. याही लोकं ठेवला असेल. जबाबदार शाळेत व्यक्ती आहे. गोष्ट करू, इथं मला लाज वाटायला पाहिजे. भाषा वापरायला. पण शाळेतून तुमचा रजिस्टर चोरीस गेलाय न लॉक अरे फोडताना. या लोकांना लपून असं सांगितलं नाही. हा, तक्रार का नाही केली मग? सांगा नेला पोरांना. अहो, तुम्हाला एवढं लपून ठेवलं या लोकांनी. आज एवढं शिक्षकांना support केला. मी काय सांगते, आता आमचा अर्धे डॉक्युमेंट्स शाळेत अडकलेत. मी आत्ता पण आमच्याकडे जेवढं आहे तेवढे सगळे रिझल्ट लावायला तयार आहे. पण याच्यानंतर आमच्या पगाराच्या संदर्भात ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य करावे ही माझी विनंती आहे. जे पण इथे उपस्थित मंडळी आहेत त्यांनी आम्हाला सहकार्य जर करत असतील, ते ट्रस्टी जाऊ दे बाजूला, पण त्यांचं जर आम्हाला सहकार्य मिळत असेल तर मी आत्ताच्या आत्ता रिझल्ट लावायला तयार आहे. रिजल्ट नंतर शाळा बंद होईल का? संस्थापकाकडनं आम्हाला असं म्हणजे कळलंय थोडंफार का याच्यानंतर रिझल्ट दिली का शाळा बंद, म्हणून त्यांनी सगळे डॉक्युमेंट्स पण नेल्यात असं आमच्या कानावर आलंय. आता लॉक लावलेले आहेत, लॉक तर आम्ही उघडू शकत नाही कारण ती अथॉरिटी आमच्याकडे नाहीये. जर तुमच्या संदर्भात जर तुम्ही आम्हाला लॉक उघडून द्याल, शाळेतलं जे मटेरियल आहे ते आम्हाला मिळालं तर आम्ही बाकीचे रिझल्ट जेवढं आमच्या हातात आहे तेवढं आम्ही लावू. कारण मी 8वी पर्यंतची प्रिन्सिपल आहे, मी सही करून ना रिझल्ट देऊ शकते. रिजल्ट देण्यासाठी तयार झालेले आहेत ते आता? 1 तारखेला रिझल्ट असतो, 4 तारीख झाले, 4 तारीख आले, अजून पोरांचे रिझल्ट आले नाहीयेत आणि आता तुम्ही सांगता का रिझल्ट आम्ही त्याला तयार आहोत. दुसरी गोष्ट आहे, त्यांची एक अट आहे का आम्हाला ग्रामस्थांनी सपोर्ट करावा त्यांच्या पगारासाठी. ज्या वेळेस आम्ही सपोर्ट करत होतो त्यावेळेस आमचा अजिबात या लोकांनी ऐकला नाही. त्या मागच्या वेळेस मी सांगितला होता का शाळा बंद करून टाका, तुमची पगार मिळत नाही, तो ट्रस्टीवाला आमचा फोन घेत नाही, त्याच्यामुळे तुम्ही शाळा आता बंद करून टाका. यांना थोडे 30% पैसे दिल्याच्या नंतर यांनी पुन्हा शाळा चालू केली, पोरांची ऍडमिशन करून घेतली आणि शेवटच्या परिस्थितीमध्ये का त्यांचा रिझल्ट थांबवलाय. याला जबाबदार फक्त ट्रस्टी आणि शिक्षक यांनी दोघा मिळून यांनी हे कारस्थान ठरवलं का या आदिवासी पोरांची अख्खा वर्षाचा त्यांची वाट लावून टाकायची, बाकी काय त्याला काय. आणि मी तर एक शासनाला, मी आता शिवणाचा एक अर्ज करणारच आहे, पण मी शासनाचे तुमच्या माध्यमातून एक मागणी करतोय का ह्या शिक्षकांच्यावर आणि त्या संस्थापकावर फौजदारी गुन्हा पहिले दाखल झाला पाहिजे. आता शिक्षक तयार झालेले आहेत. बरं, अजून तुम्ही रिझल्ट थांबवलेत आणि पेपर आदिवासी पोरांना सरळ तुम्ही उत्तर देता का तुमचे पेपर चोरीला गेलेत.
आणि एकही शाळेचा लॉक तुटलेला नाही. मग पेपर चोरीला गेले कसे काय? इथं रात्रीच्या वॉचमॅन असतोय. शाळा चालू असताना वॉचमॅन असताना इथं तुमचा एकही लॉक न तोडताना पेपर तुमचे गेले कसे काय? म्हणजे चोरीस गेले कसे? आणि एका दिवसात तुम्ही 3-3 पेपर पोरांना पुन्हा लिहायला लावता. काकू काय प्रकरण काय काकू काय बोलणार तुम्ही? ट्रस्टीला बोलून घ्या ऑफिसला direct. मास्तर लोक ते दिवस आलो मी रिटर्न केलं तर तो 4 तारखेला यावतून याला सोमवारी येऊन रिटर्न केलं. मग आता गेल्या वर्षी मी टाकलं पोरांचा मागून गेलं माझ्या घरी येऊन पाय पडणे केले डबल दाखलं घेऊन आले डबल दाखलं घेऊन आले आता समोर मध्ये उभा करतो आता मॅडम रिझल्ट देण्यासाठी तयार झालेले आहेत. तुम्ही शाळेमध्ये कामाला आहेत का? आमची पण त्याला जबाबदार तुम्ही नाही. आज तुम्ही पोरांना भेटीस धरलेत ना. तुम्ही माझा ऐका ना. आज समजा तर तुम्हाला आम्ही 4 महिन्याचा पगार तुम्हाला बरोबर आहे. तुम्ही रिझल्ट नाही, देणार, दिलीच पाहिजे रिझल्ट. ऍडमिशन जर कुठं झाले नाही तर त्या पोरांचा पुन्हा एक वर्ष तुम्ही फुकट घालवायचा आहे मी का? काय म्हणतो, तर ट्रस्टी नाही आला तरी रिझल्ट तुम्ही माझ्या दुश्मन नाहीयेत पण मी करा रिझल्ट तुम्ही आमच्या दुश्मन नाहीयेत पण आम्ही तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी किती वेळा 100 वेळा तुमच्या शाळेवर आलाय ना. तुम्हाला समज ऐका ना, आम्ही काय म्हणतो भाऊ, पण तुम्ही कधी आमच्या ते लॉक ओपन करा, रिझल्ट बाहेरचा जाहीर येतोय आणि तो तुम्हाला सांगतो की तुम्हाला 30% लॉक ओपन करा, रिझल्ट जाहीर मीटिंग करू. ट्रस्टी बिना रिझल्ट जाहीर करू आपण. ट्रस्टीने तर मग काय करणार आहे? जर चाव्या उघडलं तर आम्ही आता हा, रिझल्ट द्यायला काही प्रॉब्लेम नाही. ट्रस्टीच जागेवर नाही. आम्ही रिझल्ट द्यायला तयार आहोत. फक्त त्यांनी लॉक उघडावा, काही मटेरियल तिकडे आतमध्ये आहे, मी बनवेल, माझी सही आहे, तेवढे मी देऊ. देऊन टाका जा. आम्ही सपोर्ट द्या तुम्हाला अहो, शिक्षक जागेवर आहेत. तुम्ही लक्षात घ्या, ट्रस्टी जागेवर नाही. शिक्षक रिझल्ट द्यायला पण तयार आहे. ते शिक्षक त्यांना सेटलमेंट केले त्यांनी, ते त्याला येतील. बाकीच्या शिक्षकांना काही लेडीजांना बाहेर गेले त्यांनी, शिक्षकांना बाजूला गेले. पगाराचं 2-3 वर्षापासून घोळ चालू आहे. आम्ही किती पण वेळा काय पण सांगितलं ना, कोणाकडेही तक्रार केला तरी त्यांची काही मनस्थिती इथं दिसत नाही. आज आम्ही रिझल्ट आम्हाला होता हे पण माहिती नाहीये. ज्या शिक्षकांनी रिझल्ट जाहीर केला ते इथं उपस्थित नाहीयेत. पण तरी सुद्धा माझ्या ताब्यात जेवढे पण रिझल्ट आहेत, मी प्राथमिक विभागाची मुख्याध्यापिका असल्यामुळे आता माझ्याकडं 9वी पर्यंतचे रिझल्ट तयार होऊ शकतात जर शाळा उघडली तर. शाळा बंद आहे सध्या. शाळा बंद आहे, शाळेला लॉक लावलेलं आहे. किती दिवस झाले शाळा बंद आहे? 2-3 दिवस झाले शाळा बंद आहे. तर शाळा उघडणार का नाही? आता ते संस्थापकांना आणि इथे असलेल्या शिपायांनाच माहिती, कारण त्यांच्यामध्येच कॉन्टॅक्ट असल्यामुळे आम्ही त्याबद्दल काहीच सांगू शकत नाही. सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. मग यांचे पेपर चोरीला गेले कसे? आणि 1 तारखेला पुन्हा 9वीचे 3 पेपर एका दिवसामध्ये त्यांनी घेतले आणि त्याचा रिझल्ट ते आज देणार होते. पण आता समजा 12-12:30 वाजले तरी अजून त्यांचा काही इथं पत्ता नाही यायचा. आणि ही पोरं सगळी जमलेली आहेत. आणि मला तरी असं वाटतंय की याला जबाबदार जेवढे संस्थापक आहेत तेवढे शिक्षक आहेत. कारण ही मुलांचा रिझल्ट देणं ही शिक्षकांची जबाबदारी आहे. जो मुख्याध्यापक आहे तो सुद्धा इथं हजर नाहीये. आणि खरोखर का ह्या जर समजा यांच्या पेमेंटचा जर विषय असेल, जर यांचा पेमेंट जर 6 महिने दिला नाही, मग 6 महिने पोरांचा रिझल्ट देणार नाही का? आणि जर तुम्हाला जर द्यायचाच आहे मग तुम्ही 1 तारखेला का दिला नाही, तो एक प्रश्न आहे. याचा अर्थ असा होतोय का तुम्हाला रिझल्ट द्यायचा नाही आणि ह्या 100% आदिवासी गावखेड्यातले पोरं शिकणारी आहेत आणि यांच्यावर हे अन्याय आहे. मागणी काय म्हटली? माझी एक मागणी अशी आहे, संस्थापक म्हणजे त्याच्यापासून त्या शिक्षकांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. असाच विषय झाला. आम्ही लगेच तुरंत शाळेमध्ये आलो आणि आज इथे बघतोय तर मला तर एवढं दिसून आलं इथे, कारण की लेडीजांचा एक वेगळा ग्रुप केला आणि जेंट्सचा एक वेगळा ग्रुप केला शिक्षकांचा. मला तरी असं वाटतं काही लोकांना पेमेंट ते देतात, काही लोकांना देत नाही. पेमेंटचा तर विषय आहेच, पण मेन आम्हाला पण असं वाटतं की रिझल्ट द्यायला पाहिजे, आजच द्यायला पाहिजे रिझल्ट. पण इथं मेन जो प्रॉब्लेम आहे हा ट्रस्टीज आहे. ट्रस्टीचा प्रॉब्लेम असल्यामुळे हा सर्व मॅनेजमेंट पूर्ण यांचा बिघडलेला आहे. ट्रस्टीचा शाळेकडे बिलकुल लक्ष नाही आहे. आणि ट्रस्टीची ठाण्याला एक शाळा आहे, एक डोंबिवली डावरीमध्ये इथे शाळा आहे. तिथे त्यांचं चांगल्या प्रकारे त्यांचं योगदान आहे. इथे ट्रस्टी महिने येऊन बघत नाही आहे. इथले जे शिक्षक वर्ग आहेत ही शाळा सांभाळत असतात. आता या सकाळपासून बघा, ही मुलं सकाळी इथं 9 वाजल्यापासून इथे शाळेत आलेली आहेत. आज त्यांचा रिझल्ट आहे असं त्यांना सांगण्यात आलेले आहे. पण इथे शाळेचा मुख्याध्यापक किंवा ट्रस्टीचा कोणीही व्यक्ती नाही, शाळा उघडलेली नाही आहे. मग मुलांना कशासाठी तुम्ही इथे बोलवलात? दुसरी गोष्ट, तुमच्या यांचा हलगर्जीपणा किती बघा. काय मुलांना सांगण्यात येते की तुमचे पेपर चोरले गेले.
तुम्ही पुन्हा परीक्षा द्या, तुम्ही परीक्षेत नापास झालेले आहेत. पेपर चोरले गेले, मग ते पोरं नापास झाले, तुम्हाला कळलं कसं? आणि जर 9वीचे 9 विद्यार्थी आहेत, 9वी याच्यामध्ये शिकत 9चे 9 विद्यार्थी नापास झाले, मग तुम्ही वर्षभर करताय काय? मुलांची तुम्ही कशाला त्यांचं नुकसान करताय तुम्ही? या शाळेमध्ये माझ्या माहितीनुसार 99% विद्यार्थी आहेत ना, आदिवासी आहेत ना, सगळे आदिवासी विद्यार्थी आहेत. मग तुम्ही त्यांच्याशी नुकसान, त्यांचं आयुष्य तुम्ही खेळण्याचा आदेश दिला कोणी तुम्हाला? आज तुम्ही मुलांना इथे बोलवून घेतलं, तर आज रिझल्ट देतो, पुढं आशेने आलेले आहेत. आज 9वीच्या पोरांना रिझल्ट दिला आणि त्यांना पुढं ॲडमिशन घ्यायचं 10वीसाठी. काही ठिकाणी 10वीचे क्लासेस चालू झाले. या मुलांना शैक्षणिक नुकसान नाही का? आता काय त्याला मागणी? जबाबदार ट्रस्टी आणि हे शाळेचे शिक्षक वर्ग आहेत. मग आता यापुढे पाऊल काय उचलणार आहेत आपण? नाही, इथून याची माझ्या मते लायकीत नाही याची शाळा लावण्याची, किंवा हा धंदा म्हणून या शाळेकडे पाहतोय. तर त्याच्या 2 शाळा चांगल्या प्रकारे चालतात, आम्ही चांगली माहिती घेतलेली आहे. मी तर सर्व ग्रामस्थांना सांगेन की याच्या मागे लागू नका, शाळेला टाळ लावा. मुलाचे जेवढे दाखले आहेत ते ॲडमिशन काढून घ्या, चांगली शाळेमध्ये ॲडमिशन घ्या मुलांचे. रिझल्ट आणि दाखला आम्हाला आजच्याच पाहिजे. आम्ही उद्या कुठे पण टाकू, पूर्ण शाळेमध्ये टाकू. इथे शाळेत ठेवायची ना आमच्या मुलांना. जे ते सर्व त्यांचा प्रश्न ते बघतील, काय त्यांनी करतील, आम्हाला मतलब नाही. आम्हाला रिझल्ट आणि दाखला आजच्याच पाहिजे. चावी कुलपती सरांच्या जवळ आहे, नाही ना, त्यांच्याच जवळ त्यांचा प्रश्न तो त्या काय खाली करतील, आम्हाला मतलब नाही. गेल्या वर्षीपासून आगोळ चाललंय. गेल्या वर्षी दाखला 1 महिनापूर मी शाळेत तलडीला 1 महिनापूर कपडे वगैरे घेऊन परत सर सांगतात की दाखला मिळणार नाही, इथंच राहू दे. आता शाळेत असं होणार नाही. आता ते मॅडम बोलल्या का बरं सर्वांचे रिझल्ट आता मिळून जातील 9वी पर्यंतचे? मिळू तिथं पाहिजेत ना आम्हाला, दुसरं काय नाही आमची तक्रार. आम्हाला दाखला आणि रिझल्ट पाहिजे, बस. आम्हाला दुसरं काय नको. आम्ही चालू राहू का शाळेत राहू, काय काय नाही कर. ज्यांचे पालक आहेत त्यांना काय बोलतील. पण माझ्या मुलीचा दाखला आणि रिझल्ट पाहिजे मला आजच्याच. ठीक आहे. कितवीला तुमची मुलगी? 9वीला आहे. तुम्ही 1 तारखेला रिझल्ट लागले, तुम्हाला शिक्षकांनी रिझल्ट दिला? काय शिक्षकांनी सांगितलं तुम्हाला? शिक्षकांनी सांगितले का तुम्हाला 4 तारखेला रिझल्ट द्यायचा आहे. तुमचे सांगा पेपर हरवला, पेपर सांगा आम्हाला परत लिहून देत. आम्ही तुम्ही पण पेपर त्यांना लिहून दिले. कुठल्या तारखेला तुमचे पेपर घेतले ते? 1 मेला. आणि काय सांगितलं का तुमचे नवीन पेपर घेऊन तुम्हाला रिझल्ट देतो. तुमचे नवीन पेपर का घेतले? सर सांगत पेपर सांगा हरवले तर दे. कुठले सर बोलले? कुठले सर असे बोलले? भुसारे सर. भुसारी सर म्हणजे मुख्याध्यापक. हा आणि सर्व पोरं नापास असं कोणी सांगितलं तुम्हाला? सर आहे सांगते. जर पेपर म्हणजे बघा, जर पेपर चोरीला गेलेत आणि सगळी पोरं नापास आहेत, हे भुसारी सरला सांगितलं कोणी? त्यांनी कुठल्या अंदाज काढला का तुम्ही सगळे पोरे? आणि सगळी जर 12चे 12 इथं 9वी मध्ये 12 पोरं शाळा शिकतायत आणि 9वीचे मध्ये 12चे 12 पोरं नापास होते, मग शिक्षक अख्खा वर्षभर करतात काय? जर 0% रिझल्ट लागत असेल तर ही शाळा अगदी निकामी झालेली आहे. आता काय निर्णय घेतलेला आहे? बघा, या शाळेचे मुख्याध्यापक भुसारे सर त्यांनी काल विद्यार्थ्यांना मेसेज दिला की उद्या तुमचा 4 तारखेला तुमचा सोमवारी सकाळी 9 वाजता रिझल्ट देण्यात येईल. त्यासोबत सर्व विद्यार्थी पालक इथे सकाळपासून इथे जमा आहेत आणि सोबत त्या शाळेचे ट्रस्टी प्रेम तिवारी हेही रिझल्ट घेऊन येणार होते. आता इथं आल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की शाळेचे काही शिक्षक इथं उपस्थित आहेत, पालक वर्ग विद्यार्थी सगळे उपस्थित आहेत. शाळेचा शिपाई आहे पण शिपायाकडे चावी नाही शाळेची, शाळेला टाळा आहे. विद्यार्थी उन्हामध्ये इथं ताण्याने बसलेले आहेत, बिना पाण्याने बसलेले आहेत. ते रिझल्ट द्यायला शिक्षक लोकांना विचारलं, रिझल्ट तर आम्ही रिझल्ट द्यायला आमचा रिझल्ट तयार आहे पण शाळेचा टाळा उघडला पाहिजे. याला जबाबदार कोण? आम्ही आता तुमच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितोय की त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना एक टायमिंग देतोय, त्या टायमात त्यांनी मुलांचा रिझल्ट नाही लावला तर आम्ही सगळे पालक वर्ग त्यांनी शाळेचा टाळा करून आम्ही मुलांचा रिझल्ट लावून देणार. मुलांचं शैक्षणिक नुकसान आम्ही होऊ देणार नाही. लाईव्ह इंडिया टीव्ही न्यूज.